नेक्स्ट कासवाडी इथं आहे. कासवाडी पार्क नाला टू संपी हिल्स 850 पैकी 250 आणि 600 दोन पार्ट्स आहेत. 250 ही अगदी बरेच 600 ची लास्ट आहे तो सीसी रोड आहे. 50 कोटीपर्यंतची तरतूद आपण शिफ्टिंगसाठी केलेली आहे. 50 कोटीपर्यंतची जी काही युटिलिटीची खर्च येईल ते MMRDA करून देणार. हे फक्त घोडबंदर रोडच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाहीये, कारण चांगल्या प्रकारचं काम MMRDA आणि मुदगल साहेबांनी सौरभराव हे सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारे समन्वय साधून करत आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला. खरं तर सर्व्हिस रोडचा उपयोग फक्त पार्किंग आणि जे काही फेरीवाले होते त्यांच्यासाठी आतापर्यंत केला जायचा, परंतु आता वाहतूकदारांना त्याचा फायदा होणार आहे. पहिल्यांदा घोडबंदर रोड हा सर्व्हिस रोड, ऑफिशियल सर्व्हिस रोड नाहीच आहे. त्याला 60 मीटरचा रस्ताच आहे DP मध्ये सुद्धा. परंतु त्यावेळेस आम्ही नगरसेवक असताना आणि तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांनी विचार केला की घोडबंदर रोड एवढा मोठा आहे, ते एवढ्या मोठ्या रस्त्याची तिकडे काही गरज नाही, तर आपण सर्व्हिस रोड करूया जेणेकरून दोन्ही साईडच्या घोडबंदर रोडच्या रहिवाशांना त्याचा फायदा होईल. परंतु आता झपाट्यानं घोडबंदर रोड वाढला आणि आपल्याला त्या आणि आपले दोन्ही कामं होऊ शकेल. ते थोडंसं अपडेट देतो. याच्यामध्ये सर जो सद्यस्थितीमध्ये जे मीरा भाईंदरचा जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जो DTचा विड्थ असेल ते 30 मीटर त्यांनी ते वाढवण्यासाठी 60 मीटर करण्यासाठी काही टप्प्यात नाही. तुमच्या माहितीकरता पुढल्या मी सांगतो की आम्ही नोटीस पण काढली एक्विजिशन साठी. DP ऑलरेडी सेकंड थिंग आहे. मी असे त्यांना स्पेशल परमिशन त्यासाठी घेतली आणि ते पत्र मीरा भाईंदर महापालिकेला घेऊन आलो मी विधानसभेच्या आधी. आता तर अजून पुढे आपण गेलेलो आहोत. जी साधारणतः 1 महिन्यापूर्वी आणि 1 महिन्याची नोटीस दिली होती. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आपण नोटिसेस काढल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि त्या नोटिसेसच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना योग्य तो मोबदला द्यायची. त्या मतदारसंघातून म्हणजे गायमुख पासून पुन्हा कापूरबावडी पर्यंत अनेक इंटरनल रस्ते, म्हणजे घोडबंदर रोड जरी ट्रॅफिक जाम झाला तरी अंतर्गत रस्त्याने, आता मी सुद्धा कधी कधी जाताना मी काय करतो की कासार वडवलेलं ट्रॅफिक जाम असतं. मी आनंदनगर मध्ये शिरतो आणि त्या विहंगवाडीच्या इकडनं वेदांत हॉस्पिटलच्या इकडनं बाहेर पडतो. मग पुढे परत मी दुसऱ्या रस्त्याने लेफ्टनी जातो आणि गायमुखच्या जवळ म्हणजे भाईंदरपाड्याला बाहेर पडतो. असं मी पॅरलल रस्त्याचा वापर करतो. थोडासा हे डिझेल जास्त जातं, पण पॅरलल रस्त्यामुळे कुठलाही सिग्नल लागत नाही आणि फटाफट इच्छित स्थळी पोहोचता येतं. त्यासाठी सगळे लिंक रोड गरजेचं आहे. हे रस्ते झाल्यावर घोडबंदर रोडला किमान 20 ते 25% लोक हे पॅरलल रस्त्याचा वापर करतील. त्यामुळे ते लवकरात लवकर काम चालू करणं गरजेचं आहे. त्यांना मदत टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी द्यायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये डेव्हलपर लोकांनी दिलेल्या जमिनी, कारण शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, त्या ताब्यात घेऊन तिकडे काम चालू करा. काही ठिकाणी जर एक्विजिशनची प्रक्रिया राबवायची असेल तर त्या एक्विजिशनसाठी नोटिसेस किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या करा. कारण आम्ही मीरा भाईंदर महापालिकेला अनेक जमिनी ज्या आहेत एक्विजिशन करून घेतलेले आहेत. आता कलेक्टर ऑफिसचे काही लोक आहेत ते इकडे अतिरिक्त आयुक्त मुदगल साहेब आहेत, सौरभराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून MMRDAचे काही प्रकल्प चालू आहे. रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे. त्यामध्ये कंदळवन उद्यान आहे, नागला बंदर सुशोभीकरण आहे, MMRDAच्या माध्यमातून घोडबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे. आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 500 कोटी रुपयाचा निधी MMRDAच्या माध्यमातून खर्च होत आहे. हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी या शहरामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही. आम्ही प्रामुख्याने घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे त्या लिंक रोडला प्राधान्य देतो, जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि 20 ते 30% वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत
त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील. अशा पद्धतीने रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान 5 किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुद्गल साहेब घेतच होते. परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि MMRDAच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. टाउन प्लॅन सर एक नाही थांब ना टाउन प्लॅनिंग संदर्भात अनेक हरकती आलेल्या आहेत. DP प्लॅन संदर्भात कळवा असेल, ठाणे असेल, एकंदरीत पाहता कुठेतरी लोकांना विश्वासात न घेता महापालिकेने काय होतं, प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे. परंतु DP प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होतं. जेव्हा जेव्हा DP प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या समावेश करून तर ते शक्य नसतं. त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते. आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल. त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल, त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगर विकास विभागाकडे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात. त्यामुळे DP प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी. कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा DP प्लॅन असा आहे, हे उद्ध्वस्त येणार, ते उद्ध्वस्त होणार, अशा प्रकारची वल्गना न करता कायदेशीररित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहेत त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना